त्यांचं बाकीच्यांचं मिस पण नाही व्हायचं. बघा बरं काय होईल. काय करायला लागतं आपल्याला कुठलंही असं सेल रिॲक्शन जर दिलेली असेल, सॉरी सेल रिप्रेझेंटेशन जर दिलेलं असेल तर त्याच्या पहिल्या सेल रिॲक्शन्स काढायच्या ॲट ॲनोड ॲट कॅथोड. त्याच्यानंतर त्याच्यापासून नेट सेल रिॲक्शन काढायची. त्या नेट सेल रिॲक्शन वरनं मग प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टंट असं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे. Ni2 प्लस Al3 प्लस Al. इथं माझी ही मिस्टेक झालेली दिसते. इथं हे पाहिजे, सॉल्ट ब्रिज पाहिजे तिथं. Ni2 प्लस Al3 प्लस Al. बरोबर आहे का सांगा? हो. काहीतरी चुकलंय. मला याला 0 मार्क्स. 3 मल्टिप्लाय करायचं का? करेक्ट 3 आणि 2 नी. करेक्ट. मला हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मॅच करून घेतले पाहिजेत. अदरवाईज 0 मार्क्स आहेत जे काही आपण करतोय त्या प्रकारात. तो काय केलं पाहिजे, इथं मल्टिप्लाइड बाय 3, त्याला मल्टिप्लाइड बाय 2. And for Nernst equation, डायरेक्ट 25 डिग्री साठीच लिहितो. P0 सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 लॉग काय येणार, फक्त Ni2 प्लस कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्ट साईडचं डिवायडेड बाय Al3 प्लस कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्ट साईडचं रिॲक्टंट साईडचं. निकेल रेस टू 3 पाहिजे, ॲल्युमिनियम रेस टू 2 आलं पाहिजे. इथं खाली सेपरेट लिहून ठेवतो Ni2 प्लस सब क्यूब Al3 प्लस द स्क्वेअर. डिलीट करतो. नेक्स्ट वन बघा, Mg2 प्लस Br मायनस Br2.
सर ते 2 लाईन्स म्हणजे कनेक्टेड विथ सॉल्ट ब्रिज असं असतं ना? करेक्ट, हा सॉल्ट ब्रिज आहे. मग ते फर्स्ट रिएक्शन मध्ये एरो दिला होता, मग त्याचा हो, अर्थ नाही पण तोच का? नाही नाही नाही, ते चुकलंय. मगाशी म्हणलं ना, अच्छा तू बहुतेक नंतर जॉईन झाली का? हा असला पाहिजे त्या एरोच्या ऐवजी. ओके. सॉल्ट ब्रिज कर. काय येणार ऍट एनोड बरोबर आहे ना, बरोबर आहे. बरोबर आहे ना बघा. नाही, हा काय रिडक्शन मध्ये काय उलटे गडबड? लिहिले रिडक्शन ऑफ रिएक्शन. करेक्ट करेक्ट. काय लक्षात घ्यायचं असतं, कॅथोड जर असेल रिडक्शनच झालं पाहिजे. रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स कधीही राईट साईडला येत नाहीत. ऍज अ प्रॉडक्ट कधी इलेक्ट्रॉन्स राईटला आपल्याला दिसणार नाहीत. रिडक्शन याचा अर्थ ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे ते लेफ्ट हँड साईडलाच आले पाहिजेत. जर आपल्याकडनं इथं जो सेल दिलाय त्याच्याप्रमाणे असं वाटू शकतं, Mg2 प्लसचं कन्व्हर्जन Mgचं कन्व्हर्जन Mg2 प्लस मध्ये, Br मायनसचं कन्व्हर्जन Br2 मध्ये. तर तसं करून बघितलं तर दोन्ही इलेक्ट्रॉन्स एकाच साईडला येत आहेत. याचा अर्थ होईल की कॉमन गोष्टी जे कट करतो आपण नेट सेल रिॲक्शनला, त्याच्यामध्ये काहीच नाही कट होणार आहे, तसंच्या तसे सगळे इलेक्ट्रॉन्स येतील. आणि नेट सेल रिॲक्शन मध्ये जर इलेक्ट्रॉन्स असतील तर आपलं काहीतरी चुकलेलं हे लगेच लक्षात आलं पाहिजे. नेट सेल रिॲक्शन मध्ये कधीही इलेक्ट्रॉन्स येत नाहीत. ओके, नेक्स्ट बघूया. सो मी याला चेंज करतो पहिलं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मॅच झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही मल्टिप्लाय वगैरे करत बसण्याची गरज नाहीये. काय येणार बघा, नर्स्ट इक्वेशन. $25 साठीचं लिहू डायरेक्ट. डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चालला हिशोब 2 चा इंटू लॉग. काय करू बघा, Mg2 प्लस अपॉन Br2. Mg2 प्लस अपॉन Br2 बरोबर आहे का सगळ्यांनी सांगा जरा. हे बघा इकडचं मेन्शन करतो, हे सॉलिड आहे, हे ॲक्वियस आहे, अपॉन Br मायनस. हे लिक्विड आहे,
हे ऍक्वियस आहे. इथं दिलेलं आहे वरती गिवन सेलमध्ये. नेट सेल रिॲक्शन बघायची आपल्याला. नेट सेल रिॲक्शन मध्ये प्रॉडक्ट डिवाइडेड बाय रिॲक्टंट असं करायचंय. सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी अपॉन ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी. सो इथं काय दिसतंय, हा सी आहे, हा डी आहे, हा ए आहे आणि हा बी आहे. याच्यामधलं कुठलं घ्यायचंय आणि कुठलं नाही घ्यायचंय, याला घेता येईल का सांगा इक्वेशन मध्ये? नाही. नाही घेता येणार. का नाही घेता येणार? बिकॉज इट इज सॉलिड स्टेट. त्यामुळे त्याची व्हॅल्यू 1 असते. लिक्विड त्याला काही कॉन्सन्ट्रेशन आहे का? ब्रोमिन आहे तसंच्या तसं घेतलेलं आहे. ब्रोमिन एलिमेंट कॉन्सन्ट्रेशन काय त्याचं? लिक्विड स्टेटमध्ये घेतलं, याला सुद्धा आपण काही कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत. ॲक्वियस ही सोल्युशन्स झाली, पाण्यातली सोल्युशन्स झाली, सो याला कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. म्हणजे काय केलं पाहिजे, Mg2 प्लस मल्टिप्लाइड बाय Br मायनस कॉन्सन्ट्रेशन चा स्क्वेअर डिवायडेड बाय काहीच नाही. कळते ना? सांगा मला. नसेल लक्षात येत तर सांगतो परत. ओके, डिलीट करतो. बरेच जण आता जॉईन झाले, त्याच्या पुढं बहुतेक जॉईन नाही व्हायची कोणी, किंवा झाली तरी स्लोली होतील असं दिसतंय. बघूयात आपण. डिराईव्ह रिलेशनशिप बिटवीन सेल पोटेन्शियल म्हणजे ई सेल अँड गिब्स फ्री एनर्जी चेंज. म्हणजे हे डायरेक्ट थर्मोडायनामिक्स मध्ये गेलं. हे इम्पॉर्टंट कधी असतं? सीईटी, जेई, एनईटी सारख्या एक्झाम्स मध्ये ज्या वेळेला ट्रिकी क्वेश्चन्स विचारायचे असतील त्यावेळेला हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला दिलेल्या गोष्टी एका चॅप्टर मधल्या आहेत आणि त्याचं रिलेशन डायरेक्ट वेगळ्याच चॅप्टर मधल्या कशाशी तरी लावायचे, तर हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. आता गिब्स फ्री एनर्जी जर मिळालं, याचा अर्थ डेल्टा जी, म्हणजे याचा अर्थ होत असतो डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. या सेल पोटेन्शियल साठी सुद्धा टी लागतो. आता 25 डिग्री सेल्सिअस वगैरे म्हणलं होतं आपण. सो सेल पोटेन्शियल वगैरे साठी टेम्परेचर देतील आणि आपल्याला त्याच्यावरनं काहीतरी डायरेक्टली एंट्रॉपी चेंज काढायचा असू शकतो. सो ते आपल्याला करता आलं पाहिजे जर ट्रिकी एक्झाम्पल्स करायचे असतील. पण त्यातली बेसिक स्टेप ही झाली आता. सेल पोटेन्शियल आणि गिब्स फ्री एनर्जी चेंज याच्यामधलं रिलेशन डिराईव्ह करायचं. बघूयात कसं करता येईल. पूर्वा, आवाज नाही येत आहे? येतोय सर, आता येतोय. येतोय ना? हा, ओके साईडला होतं काही प्रॉब्लेम. ओके ओके ओके. हे डेरिवेशन दाखवतो काय करायचं कसं घ्यायचं ते. आपल्याला असं सांगता आलं पाहिजे, इलेक्ट्रिकल चार्ज टोटल इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट आणि त्याच्यामधनं येणारा चार्ज हा किती असतो? एका मोलमधनं असतो 1 फॅरेडे. म्हणजे जर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्सनं त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला NF एवढा इलेक्ट्रिक चार्ज पास झाला असं आपण सांगू शकतो. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, इलेक्ट्रिक वर्क इज इक्वल टू, म्हणजे थर्मोडायनामिक्स मधलं जे वर्क कन्सेप्ट आहे ती ती जर आपण इलेक्ट्रिकच्या बाबतीतली घेतली, आपण आतापर्यंत थर्मोडायनामिक्स मध्ये जे वर्क कन्सिडर केलं दॅट वॉज रिलेटेड टू प्रेशर अँड व्हॉल्यूम, मेकॅनिकल वर्क होतं. मेकॅनिकल वर्कच्या ऐवजी जर इलेक्ट्रिक वर्क कन्सिडर केलं तर त्याचा फॉर्म्युला असा असतो, इलेक्ट्रिक वर्क इज इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज इंटू सेल पोटेन्शियल. म्हणजे काय येईल, इलेक्ट्रिक वर्क विल बी इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे N इंटू F
मल्टिप्लाइड बाय सेल पोटेन्शियल म्हणजे ई ऑफ सेल. थर्ड स्टेप. आता यातली कुठलीच कन्सेप्ट याच्या आधी तुम्हाला थर्मोमध्ये शिकवली गेलेली नाहीये, त्याच्यामुळे ना हे जे सांगतोय हे डायरेक्टली हो असंच आहे असं म्हणून ते आपल्याला घ्यायची गोष्ट आहे. अकॉर्डिंग टू थर्मोडायनेमिक्स, इलेक्ट्रिक वर्क is equal to minus delta G. त्याला असं म्हटलं जातं, इलेक्ट्रिक वर्क is the decrease in Gibbs energy. इलेक्ट्रिक वर्क कधी होऊ शकतं, जर गिब्स फ्री एनर्जी जर डिक्रीज झाली तर, म्हणजे ऍट द कॉस्ट ऑफ ही फ्री एनर्जी इलेक्ट्रिक वर्क होत असतं. म्हणजे इलेक्ट्रिक वर्क इज इक्वल टू मायनस डेल्टा जी. म्हणजे काय होईल, देअरफॉर NFE सेल इज इक्वल टू मायनस डेल्टा जी. आपण फॉर्म्युला यूज करत असतो डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE. हा फॉर्म्युला आपल्याला सम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे. जर स्टँडर्ड घेतल्या कंडिशन्स तर स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी विल बी इक्वल टू मायनस NF स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. डिलीट करतो. Derive relation between standard cell potential and equilibrium constant. इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा. आता वेगळ्या चॅप्टरशी रिलेट करताय बघा. आयनिक इक्विलिब्रियम किंवा 11 स्टँडर्ड मधला केमिकल इक्विलिब्रियम याच्याशी आपल्याला ते रिलेट करून सांगतात. डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस NFE0 सेल. हे तर झालं. दुसरं एक इक्वेशन आहे, डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT ln K. ओके, हे डायरेक्टली दिलं गेलेलं रिलेशन आहे. आता हे काही दोन हे रिलेशन तुम्हाला परत डेरिवेशन साठी नाहीये. आता इथं ln आहे. ln याचा अर्थ काय होणार आहे, ln ला जर आपण लॉग मध्ये कन्वर्ट केलं तर 2.303 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. तर त्याला आपण कन्वर्टेड टू लॉग टू द बेस 10 करता येईल. म्हणजे डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस 2.303 RT लॉग K. K इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता हा पण डेल्टा G0 आहे, हा पण डेल्टा G0 आहे. म्हणजे याचा अर्थ राईट हँड साइड्स आपण इक्वेट करू शकतो. त्या राईट हँड साइड्स इथे इक्वेट करून दाखवल्यात. NFE0 सेल इज इक्वल टू RT ln K, किंवा त्याच्याऐवजी RT ln K च्या ऐवजी डायरेक्टली 2.303 RT लॉग K घेतलं असतं चाललं असतं. म्हणजे E0 सेल म्हणजे काय होईल, E0 सेल म्हणजे NF ची साईड चेंज केली पाहिजे. म्हणजेच इथं RT अपॉन NF ln K. आता हा पार्ट मगाशी पण होता, आपण जी नर्स्ट इक्वेशन ज्या वेळेला सॉल्व्ह करत होतो. 2.303 RT अपॉन NF लॉग K. Therefore E0 सेल इज इक्वल टू, याचं मल्टिप्लिकेशन आपण कालच बघितलंय. जर 25 डिग्री सेल्सिअस साठी बघत असलो तर इट कम्स टू बी 0.0592 डिवाइडेड बाय N. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिलेटेड टू द सेल.
हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. या इक्वेशन वरती सुद्धा आपल्याला काही न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे. बघूयात एक एक. Using Nernst equation, calculate potentials of following half reaction. आता कम्प्लीट याचं कॅल्क्युलेट करायला नाही सांगितलेलं, आपल्याला सेल नाही दिलेला, आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचे किंवा हाफ रिॲक्शन दिलेली आहे त्याच पोटेन्शियल काढायचंय. म्हणजे जर आपण इक्वेशन ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस असं करत असलो तर इथं सेल घेण्याची गरज नाही आता आपल्याला. आता आपल्याला हाफच रिॲक्शन दिली आहे म्हणजे इलेक्ट्रोड दिलाय, म्हणजे आपण इथं ई एनोड किंवा ई कॅथोड किंवा नुसतंच ई असं लिहिलेलं चालू शकतो. एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही पडत तिथे. ओके, रिॲक्शन बघू. I2 + 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स 2I-. घ्या बरं आधी व्हॅल्यूज घ्या, मग आपण सॉल्व्ह करू. I- कॉन्सन्ट्रेशन 0.03 आणि E0 0.535. त्यांनी जशा फॉर्म मध्ये दिलाय तसाच काढतो मी इथे. E0 आयोडीन या इलेक्ट्रोडचं सांगितलं 0.53. बघा आता रिॲक्शन दिलेली आहे, आपल्याला काही तो सेल नाही दिलेला. ओके, फक्त रिॲक्शन आहे. आता रिॲक्शन साठीच डायरेक्ट आपण नर्स्ट इक्वेशन तयार करू शकतो. प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टंट. रिॲक्टंट तर सॉलिड आहे त्यामुळे त्याला तर कन्सिडर करणार नाहीये आपण. म्हणजे काय येईल, ई इज इक्वल टू, त्यांनी ज्या फॉर्म मध्ये E0I2 घेतलाय त्याच फॉर्म मध्ये मी फक्त इथे घेतो EI2 इज इक्वल टू E0I2, म्हणजे या इलेक्ट्रोड साठीचं स्टँडर्ड पोटेन्शियल मायनस. आता हे 25 डिग्री सेल्सिअस साठी विचारलंय का, एकदा चेक करू का दुसरं काही टेम्परेचर दिलंय. ओके, दुसरं काही टेम्परेचर दिलेलं नाहीये. असं असताना आपल्याला काय करायचं असतं, आपण 298 साठी कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे काय येईल, मायनस 0.0592 डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 लॉग प्रॉडक्ट साइड डिवायडेड बाय रिॲक्टंट साइड रेस टू त्यांचे जे काही कोएफिशियंट्स असतील ते. सो I- कॉन्सन्ट्रेशन चा स्क्वेअर डिवायडेड बाय आयोडीन तर सॉलिड आहे त्याच्यामुळे त्याला काही कन्सिडर करत बसण्याची गरज नाही. सबस्टिट्यूट करू व्हॅल्यूज सगळ्या. 0.535 मायनस
सांगा रे. काय व्हॅल्यू येते 0.03 ची लॉगची व्हॅल्यू. सर ते 47 0.03 स्क्वेअर नाही का येणार? अरे माझं राहिलं बरोबर आहे. चुकलं माझं. बरोबर आहे. स्क्वेअर आला पाहिजे, मान्य. हे विसरून गेलो ना. स्क्वेअर येणार. काय येतंय बघा 4771 4771 याचं येईल मल्टिप्लाइड बाय 2 bar केलं 2. पाहिजे. 2 log असं नाही का? म्हणजे log ऑफ a स्क्वेअर म्हणजे त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 log ऑफ 0.03. आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला करून बघा हे लॉग कशाचा पाहिजे. लॉग याचा जो स्क्वेअर येईल त्याचा लॉग पाहिजे. ओके. म्हणजे पॉइंट नॉट 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 9 बरोबर आहे ना. येस. येस सर. याचा लॉग पाहिजे आपल्याला. बार 4. 9542. ओके. आता काय करणार, आता हे असं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येतं का आपल्याला. हे जे काही याला डिवाइड केलं ते 0.06 आहे समजा, डिवायडेड बाय 2 केलं तर याची व्हॅल्यू साधारण 0.03 येईल. पण 0.03 मल्टिप्लाइड बाय बार 4 पॉईंट समथिंग असं नसतं करता येत आपल्याला. काय केलं पाहिजे, म्हणजे नंतर जाऊन ते मायनस कसं करणार परत, म्हणजे याला कन्वर्ट आपल्याला काय काय इंटिजर फॉर्म मध्ये करून तर याला अल्जेब्रिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलं पाहिजे. हे आता जे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे त्याला. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो, याचा अर्थ होणार आहे बार 4 म्हणजे -4.0000 प्लस 0.9542 इज इक्वल टू मायनस असेल ना? मायनस असेल. बरोबर. -3. हो, तू याच्यातलं काही विचारत होतास का. हे मायनस, त्याचा मायनस पाहिजे. हे मायनस म्हणजे असं विचारतोयस का तू खरं. हो. नाही, मी याला कन्वर्ट करतोय अल्जेब्रा मध्ये. सो हा इथं कॅरेक्टरिस्टिक आहे बार 4 याचा अर्थ -4. पण दिस इज मेंटी साइड शुड बी पॉझिटिव्ह राईट. येस. सो हे प्लस केलंय -4 प्लस 0. म्हणजे काय येईल बघा 0458. आता हे मायनस 296 पाहिजे. प्लस होणार.
266 च्या ऐवजी 296. हो येस 18 होतं, बरोबर 296. आता काय होणार, ही मायनस साईन ओव्हरऑल पॉझिटिव्ह येईल. ईएमएफ प्लस येतोय याचा अर्थ बरोबर चाललेलं आहे. जर आपली व्हॅल्यू निगेटिव्ह आली, काहीतरी घडलंय. बरोबर आहे, यांचं मल्टिप्लिकेशन आता म्हणजे दोघांचे लॉक करूयात आणि त्याचा अँटी लॉक ऍडिशन करू. बार 2.29 चा 6 प्लस या मायनसचा विचारच नाही करायचा. या दोन्ही मायनसचा विचार नाही करत बसायचं. त्याला आपण मायनस मायनस करून तो प्लस करून टाकणार आहे. त्यामुळे 3.0458 म्हणजे 0.30 चा 458. बार 2.4713. बार 2. 4713. ओके 4838. $0.09018. 0.0 9018. 80 8018 येत आहे. 90 जास्त बरोबर वाटतंय मला. 90 क्रॉस केलंय कारण चित्र आहे. सर ते ऍडिशन असणार ना क्लिअर आहे. हो येस येस ते येस मायनस येस 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 ते प्लस प्लस 0 होतं. बरोबर बरोबर माझं बोलच करतोय. बरोबर आहे, ऍडिशन पाहिजे. करेक्ट. 4 डिजिट करू त्याला 6 to 5. डिलीट करतो. ओके नेक्स्ट बघा. Fe3 प्लस प्लस इलेक्ट्रॉन गिव्स Fe2 प्लस. Fe2 प्लस ची व्हॅल्यू दिली आहे, Fe3 प्लस ची दिली आहे. करूयात कॅल्क्युलेट. रिॲक्शन लिहून बघा.
मध्येच कट होईल मीटिंग, काय करायचे, परत जॉईन करूयात ना? बरं पोरांनो, कितपत कंटाळलाय काय? सम होऊ दे. काय काय? हे सम होऊ दे. हा, हे सम होऊ दे, ठीक आहे, ओके. मध्ये कट झाली तर परत जॉईन करा, हे एवढं एक सम कम्प्लीट करू आणि मग थांबू. आम्ही आत्ताच कट करू, एवढं लिहून घ्या फक्त आणि कट करून टाकतो मी, म्हणजे कंटिन्युअस मिळेल.